कशासाठी निवेदन दिले? मागील 20 वर्षापासून महाराष्ट्रात जवळपास 63,000 शिक्षक बिनपगारी काम करत आहेत। याचा शासन निर्णय शासनानं 2016 साली काढला आणि त्याच्यामध्ये 20%, 40%, 60% इथपर्यंत आता 24% त्या शाळा त्या टप्प्यावरती आणलेल्या आहेत। परंतु मागील 63 दिवस आम्ही आझाद मैदानावरती बसलो होतो। आझाद मैदानावरती बसल्यानंतर शासनानं 14 ऑक्टोबर 2024ला एक शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयामध्ये असं सांगितलं होतं की जी काही महाराष्ट्रातील 52,000 शिक्षक आहेत, या 52,000 शिक्षकासाठी 900 कोटी जो निधी लागणार आहे त्या निधीची तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये केली जाईल। परंतु त्या ठिकाणी आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे। आम्ही ते त्या ठिकाणी सहन केलं, कारण की त्यावेळेस नवीन सरकार आलेलं होतं। आम्हाला वाटलं त्यावेळेस आपल्या खात्याला मंत्री आलेले नाहीत, मंत्री आल्यानंतर आपली त्यावेळेस कमीत कमी नंतर तरतूद होईल या आशेवरती आम्ही अर्थसंकल्पापर्यंत त्या ठिकाणी शांत बसलो आणि आम्हाला आता अशी आशा वाटली होती की जी 900 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत ते 900 कोटीची तरतूद कमीत कमी आता तरी अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी केली जाईल। परंतु त्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आम्हाला जी 900 कोटी लागणार होते त्या ठिकाणी 9 रुपयाची सुद्धा तरतूद या महाराष्ट्र शासनाने आमची केलेली नाही। आमची शुद्ध अशी फसवणूक या ठिकाणी शासनाने केलेली आहे आणि ही जी फसवणूक आहे ही फसवणूक अशी घोषणा करून केलेली आहे, एक शासन आदेश काढून केलेली आहे। मग या शासनाचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानावरती आमच्या महाराष्ट्रातील हजारो शिक्षक आज त्या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि त्यांना सपोर्ट म्हणून महाराष्ट्रातील जे काही प्रत्येक जिल्हे आहेत या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 मार्चला आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज धाराशिव जिल्ह्यातील शेकडो शिक्षक 25 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत। जर आमची तरतूद झाली नाही, आमची आणखीन एक शासनाला या ठिकाणी मागणी आहे की जी काही 2,000 कोटी रुपये शिल्लक आहेत शिक्षण क्षेत्रामधील त्याच्यामधील 900 कोटी फक्त आम्हाला लागतात, तो निधी आमच्याकडे इकडे ट्रान्सफर करा, वळवा आणि तो निधी आम्हाला त्या ठिकाणी द्या। आणि असं जर 25 तारखेपर्यंत शासनानं नाही केलं तर निश्चितपणे धाराशिव जिल्ह्यातील शेकडो शिक्षक या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही।